भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी महायुतीतील मतभेदांच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. प्रदर्शनाच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सर्व चित्र चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत डावखरे म्हणाले की कार्यक्रमाच्या पत्रिकेत आपलं नाव होतं, मात्र प्रदेशाची महत्वाची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला उपस्थित राहणं अनिवार्य असल्यानं आपण मुंबईत होतो, त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. बोरोली टनलच्या विषयावर तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत आपण सर्वजण एकत्र उपस्थित होतो असं सांगत डावखरे यांनी महायुतीत कुठलीही दरी नसल्याचं स्पष्ट केलं. संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना डावखरे यांनी त्यांना फोबिया झालाय, त्यांना जे बघायचं तेच दिसतं, जॉन्डिसच्या पेशंटला सर्व पिवळच दिसतं अशी खोचक टीका केली. आमच्यात कुठलीही दरी नाही, हम सब साथ है असंही ते म्हणाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यावर बोलताना त्यांचं नेमकं वक्तव्य आपल्याला माहिती नसल्याचं सांगत डावखरे यांनी मराठी भाषेच्या विषयावर सर्वजण एकमतानं असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान नाईक यांच्या जनता दरबाराबाबत बोलताना ही जनता दरबार सातत्यानं आयोजित केला जात असून त्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जातं. दर महिन्याला हा जनता दरबार होत असतो, त्यामुळे त्यात काही वेगळं असल्याचं डावखरे यांनी सांगितलं नाही. परिवहन विभागाचा कार्यक्रम होता, पण मात्र भाजपच्या नेत्यांची गैरहजर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आपलं देखील त्या पत्रिकामध्ये नाव होतं, मात्र बाजूचं कोणी त्यात मला या कार्यक्रमाची पत्रिकाही होती आणि पत्रिकेमध्ये माझं नावही होतं. आपण जे बोलताय ते खरं आहे, पण प्रदेशाची एक महत्वाची बैठक ही लागलेली होती. माननीय चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि त्या बैठकीला सरचिटणीस म्हणून मला उपस्थित राहणं हे अनिवार्य होतं. त्या दृष्टिकोनाने मी मुंबईला त्या नियोजित बैठकीमध्ये होतो आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नव्हती. नाही, खरं तर वारंवार असं नाहीये, कारण आपण ज्यावेळेस बोरिवली ट्विन टनलचा विषय होता त्यावेळेस आम्ही सगळेच जण एकत्रित उपस्थित होतो. त्याचबरोबर आताही ज्यावेळेस इंटरनल मेट्रोची माननीय शिंदे साहेबांनी बैठक घेतली होती त्यावेळेस मी आणि माधवीताई आम्ही सगळेच जण त्या बैठकीला उपस्थित होतो. त्याच्यामुळे कुठेतरी एक चुकीचं चित्र खरं तर उभं राहतंय. हे काय होण्याची गरज नाही. आमच्यामधला अतिशय चांगला संवाद हा आहे